ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसह त्यांची पत्नी आणि मुलाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान राजन साळवी यांनी पत्नी आणि मुलगा यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, पण तो फेटाळला गेला। त्यानंतर साळवी यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली असून त्यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी 12 नंतर सुनावणी होईल। त्यामुळे साळवींच्या कुटुंबियांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, जवळपास 7 वेळा त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुन्हा एकदा आता कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत। काय नेमका आज कोर्टामध्ये घडू शकतं, काय अधिकचे अपडेट आहेत? दीपक, साधारणपणे राजन साळवी यांच्याकडे 3.5 कोटींची जवळपास बेहिशेबी मालमत्ता आहे असं एसीबीने आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं म्हणजे त्यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या पत्नी मुलाच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये मागच्या वेळेला गुन्हा दाखल करण्यात आला। अशी शक्यता होती की मागच्या वेळेला ज्या वेळेला म्हणजे अगदी 15 ते 20 दिवसांपूर्वी एसीबीने राजन साळवी यांच्या घरी झाडाझडती घेतली, त्यावेळी त्यांना अटक होऊ शकते, पण ते मात्र झालं नाही। आणि मी स्वतः जामीन घेणार नाही अशी भूमिका राजन साळवी यांनी घेतली। अद्याप तरी राजन साळवी यांनी स्वतःसाठी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये, पण त्यांनी पत्नी आणि मुलासाठी सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला, पण तो फेटाळला गेला। आणि आज त्यांनी हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे। अर्थात दुपारी 12 नंतर या संदर्भातला निकाल जो आहे किंवा अटकपूर्व जामिनावरती जो निकाल आहे तो अपेक्षित आहे। त्यामुळे नेमकं त्यांना या ठिकाणी रिलीफ मिळतं का हे बघावं लागेल आणि यावरती सुनावणी देताना कोर्ट नेमकं काय ऑब्झर्वेशन करतं हे देखील पाहणं किंवा ते ऐकणं किंवा त्याची नोंद घेणं महत्त्वाचं असेल। दीपक, अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।